छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे। अपघाताच्या क्लेमसाठी टक्केवारीची मागणी केली जाते। घाटी रुग्णालयामध्ये कमिशन घेणारा रॅकेट सक्रिय आहे। मृतांच्या नातेवाईकांकडून कमिशन मागितलं जात आहे। तर अपघाताच्या क्लेमसाठी 15% कमिशनची मागणी केली जाते आणि मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार लोकशाही मराठीने समोर आणलाय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत। सचिन, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक असा हा प्रकार घडतोय। अपघाताच्या क्लेमसाठी मृतांच्या नातेवाईकांकडून 15% कमिशन मागितलं जाते असं कळतंय। तर कशा पद्धतीने हे रॅकेट काम करत होतं आणि त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसतीये का? फराहाजी छत्रपती संभाजीनगरातील घाटी रुग्णालयामध्ये अपघात झालेले जे काही मृत व्यक्ती असतात त्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन येतात। तर त्यांचं शवविच्छेदन झाल्याच्या नंतर हे जे काही सक्रिय झालेलं रॅकेट आहे हे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचतं आणि ते कुठेतरी दुःखात बुडालेले असतानाच त्यांना विचारणा केली जाते की तुम्ही जर यांची पूर्ण कागदपत्र आमच्याकडे दिली किंवा यांची पूर्ण माहिती जर दिली तर आम्ही तुम्हाला क्लेम करून देऊ आणि या ठिकाणी आम्ही तुम्हाला भरपाई म्हणून काही पैसे देण्यासाठी प्रयत्न करू। मात्र त्या पैशांमध्ये आमचा 15%चा वाटा असेल, म्हणजे आमचं कमिशन आम्हाला त्यातून हवंय। अशा प्रकारचं हे जे काही रॅकेट आहे हे कोणताही मृत व्यक्ती आला तर त्याच्या नातेवाईकांना ते टार्गेट करतात। त्या मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम जे आहे हे रॅकेट करतं। मात्र या रॅकेटमध्ये बाहेरील व्यक्ती जे आहेत ते सहभागी असल्याचं समजतंय, कारण मेडिकल असतील त्या मेडिकलच्या बाहेर सुद्धा एजंट आहेत जे रुग्णांना नातेवाईकांना औषधे पुरवण्याचं काम करतात आणि कमिशन खातात। त्याच प्रकारे आता कुठलाही व्यक्ती जर मृत पावला तर त्याच्या क्लेमच्या कमिशनसाठी जे आहे ते रॅकेट सक्रिय झालेलं आहे। कोणता मृत व्यक्ती आहे आणि त्यांचे नातेवाईक कोण आहेत याची पूर्ण ते माहिती घेतात। त्यांची पॉलिसी आहे का, त्यांचा विमा आहे का हे सुद्धा ते माहिती घेतात आणि क्लेमच्या माध्यमातून त्यांना मदत मिळेल किंवा त्या मदतीतून आम्हाला पैसा मिळेल हा प्रयत्न जो आहे तो या लोकांच्या ठिकाणी पाहायला मिळतो। आणि दुःखात बुडालेल्या नातेवाईकांसोबत हे या ठिकाणी मांडवली करतात आणि पैसा कमवण्याचा त्यांनी आता मृतांच्या टाळूवरचं लोणी खाऊन धंदाच सुरू केलेला आहे। त्यामुळे कुठेतरी ही धक्कादायक बाब आहे आणि लोकशाही मराठीनं ही बाब जी आहे ती समोर आणलेली आहे। निश्चितच सचिन, आता लोकशाही मराठीनं ही बाब समोर आणल्यानंतर हे रॅकेट पकडलं जातं का, त्यांच्यावर कारवाई होते का, कधी होते ते पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।